नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचे. आपल्या सर्वांचे विशेष धन्यवाद, की आपण एकदम वेळेत जॉइन झालात. आजचा विषय आहे आयुर्वेद आणि लहान मुलांचे आजार. लहान मुलांचे कितीतरी आजार, कितीतरी प्रभावाने वाढत चालले आहेत आणि अनेक विचित्र असे आजार उत्पन्न होत आहेत. माझे नाव डॉक्टर राम वहाल्ले आणि आजच्या सेशनची जी आवश्यकता होती हीच होती, की मागील काही महिन्यांपासून मी बघतोय, की लहान मुलांमध्ये फारच विचित्रपणे आजार म्हणा किंवा मानसिक वृत्ती म्हणा बळावत चालल्या आहेत, ज्या चांगल्या नाहीत. तर बघूयात आजच्या सेशनमध्ये आपण काय-काय शिकणार आहोत आणि या लेक्चरमध्ये, या व्याख्यानमध्ये तुम्हाला नक्कीच अशी सूत्रे हाती लागतील, ज्यामुळे तुम्ही आपल्या मुलांवरती तसे संस्कार करून नक्कीच त्यांचे जीवन बदलू शकाल. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा विशेष आभार, की तुम्ही जॉइन केलात. तर बघूयात आपल्या लहान मुलांसाठी आज काय विशेष आहे. पुढे जे स्लाइड आहे किंवा इमेज आहे, तुम्हाला दिसत आहे सर्वांना? ठीक आहे. तर विषय तुम्हाला कळलाच आहे, की लहान मुलांच्या आजाराकरिता आपण काय-काय गोष्टी करू शकतो. तर एकदा बघून घेऊयात, की लहान मुलांचे कोणते-कोणते आजार असतात बरं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपचन. अपचन हा लहानच नाही तर सगळ्यांनाच होणारा आजार आहे आणि लहान मुलांमध्ये हा फार बळावत चालला आहे. त्याची कारणं आपण पुढे जाणून घेऊयात. अपचन म्हणजे काय असतं? भूक न लागणे किंवा खूप जास्त भूक लागणे, पोट फुगलेले असणे, वजन वाढत जाणे, पोट व्यवस्थित साफ न होणे, तोंडाचा वास येणे, वारंवार आजारी पडणे, जळजळ होणे, पोट दुखणे, लूज मोशन्स होणे, असे बरेच अपचनाचे लक्षणं असतात. तर लहान मुलांना तुम्ही बघितलंच आहे, की लक्षणं प्रभावीपणे दिसून येतात. या व्यतिरिक्त तोंडाला फोडं पण येतात. अपचन जर असेल, तर जिभेला, तोंडाला आतून फोडं येतात. वारंवार सर्दी खोकला होणे. पूर्वी सर्दी खोकला जेव्हा व्हायचा, तेव्हा घरीच काहीतरी औषध देऊन त्याला अ, शांत केलं जायचं. त्या आजाराला बरं केलं जायचं. पण नंतर वेळ अशी आली, की सर्दी खोकला एवढा प्रभावी व्हायला लागला, की आता बऱ्याचदा असं होतं मी बघतो, की स्टेरॉइड, इंजेक्शन, अँटिबायोटिक या गोष्टी दिल्याशिवाय सर्दी खोकला बसत नाहीये आणि हे देऊनही बऱ्याच पेशंटमध्ये, बऱ्याच लहान मुलांमध्ये सर्दी खोकला कमी होत नाही आणि वारंवार तर फार लहान मुलांना होतोय. वारंवार ताप येणे, वजन कमी असणे किंवा वजन वाढलेले असणे, जेवणच करत नाही. बरेच पालक बोलतात, की हा जेवण नाही करत किंवा ही मुलगी, त्यांची मुलगी जेवणच करत नाही. काही खात नाही, भाज्या आवडत नाही, असे बरेच गोष्टी असतात. स्पष्ट बोलत नाही. काही मुलं, सर्व नाही, पण फार थोडी मुलं असतात ज्यांना स्पष्ट शब्द बोलता येत नाहीत. काही अडखळत बोलतात. म्हणजे वयाचे 5 वर्षही होऊन जाऊनही त्यांना काही शब्द स्पष्टपणे बोलता येत नाहीत. चिड-चिड, ऐकतच नाही. आजकाल लहान मुलांचा चिडचिडपणा तर एकदम आकाशाला भिडलेला आहे. फारच चिडचिड करतात, ऐकत नाही कुणाचं. खूप अस्थिर असणे. अस्थिरता पण आहे. तुम्ही बघितलं असेल एका जागी स्थिर बसू शकत नाही. शांतता फार कमी असते. स्मरणशक्ती, एकाग्रता कमी असणे. आधी जेव्हा आपण सर्वजण लहान होतो, तेव्हा पाठांतर किंवा स्मरणशक्ती थोडी तरी होती. पण आता लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती म्हणा किंवा एकाग्रता म्हणा इतकी निम्न दर्जाला गेली आहे, की सांगता पण येत नाही. मोबाईलचे व्यसन हे तर माहीतच आहे सर्वांना, की लहान मुलं मोबाईल सोडतच नाही आहेत. गोड फास्ट फूड खाण्याचे व्यसन. गोड म्हणजे काही पण जे काही मध्ये-मध्ये खातात ते गोड कॅटेगरीमध्येच येतं. फास्ट फूड म्हणजे बाहेरचे खाणं. तर त्याचे व्यसन. व्यसन कशाला म्हणतो आपण? व्यसन त्याला म्हणतो, की ते केल्याशिवाय मन शांत बसत नाही किंवा मुलगा शांत बसत नाही. जसं असतं ना, की मोबाईल दिल्याशिवाय ते लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ते हट्टच धरून बसतात. त्याला व्यसन म्हणतात, की त्याशिवाय होतच नाही. जर मोबाईल त्याला आवडत असेल ठीक आहे, साहजिक आहे. मोबाईल वापरणे प्रत्येकाला आवडतं. पण मोबाईल हातातून घेतल्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया किंवा रिएक्शन असते, ती कशी असते यावर अवलंबून आहे, की ते व्यसन आहे की आवड आहे. आवड असणे एका हदीपर्यंत किंवा एका सीमेपर्यंत ठीक आहे. पण तीच जर त्या व्यतिरिक्त जर ते मुलगा किंवा मुलगी खूप अस्वस्थ होत असेल, तर ते व्यसन आहे. तसेच काही खाण्याचे पण व्यसन असते. बऱ्याचदा लहान मुले अ, गोड किंवा चॉकलेट किंवा वेफर्स, चिप्स या गोष्टी खाण्याकरता असा हट्ट धरून बसतात, की ते प्रत्यक्षपणे दिसतं, की बाबा हे तर व्यसनच आहे. तर या गोष्टी फार घातक परिणाम करतात लहान मुलांवर आणि व्यसन जे आहे ते गोड खाण्याचं किंवा काही खाण्याचं व्यसन हे
सर्वात भयंकर असे व्यसन आहे. बाकी गोष्टी तरी बाकीचे व्यसन हळूहळू शरीरावर परिणाम करतात. पण गोड जे व्यसन आहे ते तात्काळ तुमच्या शरीरावर परिणाम करून पुढे जाऊन फार मोठा आजार उत्पन्न करतात आणि तो निश्चितच करतात. त्यासाठी कुठलाही हे नाहीये की ते करणार की नाही करणार. आणि आजच्या काळात तर असं आहे की तुम्ही जेवढं लहान मुलांना खायला जास्त द्याल, तेवढे ते आजारी पडण्याची किंवा त्यांना पुढे जाऊन भयंकर आजार होण्याची शक्यता वाढत जाते. तर हे आजार आहेत. मला वाटतं आपल्या ओळखीमध्ये किंवा लहान मुलांना यापैकी काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असेल किंवा तुम्ही बघितलंही असेल. तर बघूयात पुढे काय आहे यामध्ये कारणं. आता या आजारांची कारणं काय? आयुर्वेदात सांगितलं आहे, की प्रत्येक गोष्टीचं कारण असतं. वेदांमध्येही सांगितलं आहे, की कुठलीही गोष्ट कारणाविना होत नाही. बऱ्याचदा कारणं आपल्याला माहीत नसतात. पण आयुर्वेदामध्ये कुठल्याही आजाराबद्दल सांगितलं आहे, की आजार हा कुठल्या ना कुठल्या कारणानेच होत असतो. मग कधी कारणं खानपानची असेल, तर कधी कारणं कर्मज असतात. म्हणजे आपल्या कर्मांमधून पण असतात. तर याला कार्यकारण सिद्धांत असे म्हणतात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळे रोग उत्पन्न झाला, त्या रोगामुळेही दुसरा रोग उत्पन्न होतो, असं बरेचदा असतं. तर ते जो आधी झालेला रोग आहे, तो दुसऱ्या रोगाचा कारणच बनतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी एकमेकांशी कारणाने निगडीत असते. तर जास्त गोड, मैदा, फास्ट फूड खाणे हे कारण आहे. गोड खाणे वाईट नाही, पण गोड रोज खाणे किंवा गोड वारंवार खाणे, गोड खाण्याशिवाय स्वस्थ न बसणे, ह्या गोष्टी ज्या आहे हे फार घातक असतं. मैदा, फास्ट फूड म्हणजे बाहेरचं खाणं जसं पिझ्झा, बर्गर. बघा, मी काय म्हणतो हे लक्षात ठेवा. मी खाऊ नका असं म्हणत नाहीये. म्हणजे गोड, मैदा, फास्ट फूड खाऊ नका असं म्हणत नाहीये. पण ते वारंवार खाणं, त्याची आठवण येणं आणि त्यावर डिपेंड होऊन जाणं, अवलंबून होणं आपल्या सुखासाठी हे मात्र फार घातक असतं. त्यामुळे जास्त गोड, मैदा, फास्ट फूड हे किती प्रमाणात खातोय हे महत्वाचं आहे. प्रमाण ठरवतं की कुठली गोष्ट औषध आहे की विष समान आहे. म्हणजे एक विष पण एका विशिष्ट प्रमाणात वापरलं गेलं, तर ते अ, औषधासारखं काम करतं. पण विषाचं प्रमाण जर चुकलं, ते विषच होतं. तसंच औषधाचंही आहे. औषधाचं जर प्रमाण चुकलं, तर ते पण विष होतं, मारक होतं. आणि याच्या घटना तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेल्या पण आहेत. त्यानंतर थंड पदार्थ, फ्रिजमधील अन्न हे पण वारंवार खाण्याची सवय नको. दिवसा झोप, रात्री उशिरापर्यंत जागणे, अरे बाप रे बाप! हे तर कितीतरी लहान मुलांना याची आजकाल इतकी वाईट सवय लागली आहे, की रात्री उशिरापर्यंत ते जागतात. कशासाठी? तर अभ्यास करायसाठी. मित्रहो बघा, जर रात्री जागरण करून तुम्ही अभ्यास करणार असणार, तर त्या अभ्यासामुळे तुम्हाला जे हवंय ते मिळून जाईल. पण त्याचा भोग करण्यासाठी शरीर साथ देणार नाही. कारण रात्री जागणे हे प्रचंड शरीरात पित्त वाढवणे, मानसिक अस्थिरता उत्पन्न करणे, शरीरात आतून इन्फ्लमेशन म्हणजे सूज एक प्रकारची उत्पन्न करते आणि शरीराला रोगास बिलकुल पात्र देते. म्हणजे जसं आपण देवाला पात्र देतो, तसं रोगाला आपलं शरीर पुढे जातं, की बाबा घे माझ्यावर अटॅक कर. त्यामुळे रात्री जागरण करू नये. दिवसा वाटल्यास झोपू नका. दिवसा झोपणे तसंही चांगलं नाहीये. जर थकवा असेल, प्रवास झाला असेल तर झोपा. पण रात्री उशिरा मात्र जागरण करू नये. ठीक आहे? तर रात्री जागरण जर करत असणार, तर त्याचा वाईट असर लहान मुलांवर तर खूप जास्त होतो. त्यामुळे अभ्यास कमी झाला तर चालेल, पण रात्री जागरण करू नये. खेळाचा अभाव. लहान मुले खेळतच तर असतात. खेळणं म्हणजे कसं? खेळणं म्हणजे बाहेर मैदानी खेळ खेळणं. मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. नाही रोज शक्य नाही तर आठवड्यातून 1-2 दिवस तरी मैदानी खेळ खेळणं, बाहेर खेळणं ज्यामध्ये हवा आणि उन्हाचा त्यांना थोडा तरी स्पर्श होईल. म्हणजे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा जेव्हा कोवळं ऊन असतं, तर त्या उन्हात मोकळ्या हवेत खेळणं लहान मुलांसाठी फार आवश्यक आहे. तुम्ही बघा जेव्हा तुम्ही घरी असता आणि घरी जेवल्यानंतर कसं तुमच्या शरीरावर असर होतो आणि तेच जेवण तुम्ही त्यापेक्षा जास्त शेतात जाऊन जर केलं, तर खूप प्रभाव वेगळा होतो. म्हणजे शरीर जास्त जेवण करून पण हलकं तुम्हाला वाटतं. कारण त्यात तिथली हवा जी आहे, तिथला मोकळेपणा, तिथलं वातावरण प्रभाव करतं. त्यामुळे घरात खेळण्यापेक्षा अंगणात खेळणं हे किंवा मैदानी खेळ खेळणं हे कधीही महत्वाचं असतं. लहान मुले असतील तर अंगणात नक्कीच खेळू शकतात. रोज चॉकलेट, बिस्किट, ब्रेड, वेफर, चिप्स खाणे. मी यामध्ये फार सौम्य बोलणार नाही, जे सर्वांना आवडेल असं. पण एक रागावनेच तुम्ही याला समजून घ्या
आणि बऱ्याचदा मी पालकांना रागवतो पण. लहान असेल तरी वयाने मी त्यांच्यापेक्षा पण रागवतो. कारण याचे दुष्प्रभाव जे आहे, कितीतरी मोठे सायंटिस्ट असतात, वैज्ञानिक असतात, त्यांनी दाखवले आहेत. कितीतरी अ, जे न्यूट्रिशनिस्ट असतात किंवा मोठे-मोठे डॉक्टर्स असतात किंवा जे विदेशातील लोकही असतात, ते याबद्दल चिंता व्यतीत करतात, की भारतातील लोक किती आपल्या मुलांना चॉकलेट, बिस्किट, ब्रेड रोज-रोज खाऊ घालतात. कितीतरी लोकांच्या घरी रोज बिस्किट, ब्रेड. अरे बाबा, त्यामध्ये इतकं घातक तेल, इतके साखर त्यामध्ये टाकलेली असते, इतके प्रिझर्व्हेटिव्हज, कलर्स, स्वीटनर्स आणि कितीतरी आर्टिफिशियल केमिकल्स असतात, जे आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप हानिकारक प्रभाव करतात. ते आज दिसत नसेल तरी काही वर्षांनी त्याचा प्रभाव होतो. म्हणजे आज जर तुम्हाला जे तुमचा मुलगा-मुलगी असेल, त्याची जी बुद्धिमत्ता दिसते, हळू-हळू ती इतक्या प्रकर्षाने कमी होत जाईल किंवा त्याच्या शरीराची इम्युनिटी इतकी प्रकर्षाने कमी होत जाईल, की मग गोष्ट हातातून निघून गेलेली असेल. त्यामुळे रोज चॉकलेट वगैरे देणे हे नेहमी टाळायला पाहिजे. बऱ्याचदा मी बघतो पालकांना, की असं केलं तर आपण चॉकलेट देऊ, असं केलं तर चॉकलेट हा शब्दच काढून टाका. एखाद्या वेळी ठीक आहे, पण त्याचं त्याला व्यसन लागलेलं असतं. आणि तुम्ही बघा, मुलगा किंवा मुलगी असेल, ती इतकं कुठल्या अन्नाला आकर्षित होतं का जेवढं चॉकलेटला होतं? नक्कीच नाही. काय असतं बरं चॉकलेटमध्ये असं? चॉकलेटमध्ये असे घटक टाकलेले असतात, ज्यामुळे लहान मुलांना त्याकडे विशेष आकर्षण होतं. त्यांची चव, त्याचा रंग, त्याचा वास जो असतो, त्याचं जे पॅकेट असतं, अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये अभ्यासून टाकलेल्या असतात, ज्यांचा नुकसानकारक प्रभाव तर लहान मुलांवर होतोच, पण त्याचं व्यसन त्याला लागतं. त्यामुळे हे वारंवार गोष्टी खरंच देऊ नका. आणि तुम्हाला एक फार महत्त्वाची अशी गोष्ट सांगतो, की आपल्या आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये एक फरक आहे. आपल्या देशामध्ये काय होतं, की अ, लहान मुलांसाठी किंवा बाकी कुठलेही खाण्याचे पदार्थ असतात, त्यामध्ये जे ऑइल, तेल यूज केलं जातं किंवा साखर किंवा केमिकल टाकले जातात, ते बाकीच्या देशांपेक्षा फार घातक असतात. म्हणजे जे चॉकलेट आपल्या देशात मिळतं, ते चॉकलेट बाहेरच्या देशात फार शुद्ध इन्ग्रीडियंट्स म्हणजे शुद्ध पदार्थ वापरून बनवलं जातं. पण आपल्या देशात तसं नाही आहे. त्यामुळे बाकीच्या देशातले लोकं चॉकलेट, बिस्किट, कोल्ड ड्रिंक हे खाताना दिसतात. त्यामुळे आपण खाल्लं तर ते तसेच दिसू असं नसतं. त्यांच्याकडे जे मिळतं ते फार शुद्ध असतं. आपण घरी एवढं शुद्ध बनवत नाही, तेवढं शुद्ध कंटेंट त्यामध्ये टाकले जातात. पण आपल्या देशात तसं नाहीये. फक्त ते आकर्षक बनवलं जातं. त्यामुळे आपल्या मुलांना या गोष्टींपासून लांब ठेवा आणि मुलांना या गोष्टी समजावून सांगणे कठीण आहे, माहीत आहे. पण त्या अशक्य नाही. त्याचेही तुम्हाला उपाय पुढे सांगणारच आहे. सर्वजण खुश आहात ना? आणि फार महत्वाचं आहे, तुम्ही हे आपल्या नातेवाईकांना पण सांगू शकता. म्हणजे याची रेकॉर्डिंग याच लिंकवरून, जी लिंक मी तुम्हाला आता पाठवली आहे लेक्चरसाठी, त्याच लिंकवरून मिळेल. तर ते सर्व आपल्या नातेवाईकांना तुम्ही सांगा, की बघा हा लेक्चर नक्की बघा. हो ना? कारण यामुळेच त्यांमध्ये सुधारणा येईल. कुठलीही चांगली गोष्ट आपण वारंवार बघत राहिलो, तर ती हळू आत्मसात व्हायला लागते. बघणे, वाचणे, पठण करणे या गोष्टी हळू आत्मसात करण्यास भाग पाडतात. त्यामुळे चांगल्या गोष्टी नेहमी बघायला पाहिजे. त्यानंतर सतत खाणे. आता बघा, आम्ही बाहेरचं काहीच खात नाही. पण काही ना काही शेंगदाणे असो, मुरमुरे असो, काही ना काही सतत सतत नका खाऊ. जे जेवणाची वेळ असते, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण किंवा मध्ये एखादी गोष्ट खाल्ली ठीक आहे. पण मोठ्या लोकांनीही नेहमी लक्षात ठेवा, की मध्ये-मध्ये काही चटर-पटर खात राहणे हे फार शरीरासाठी हानिकारक आहे. लहान मुलांना खायला हवं असतं, ठीक आहे. पण त्यामध्येही तुम्ही अशा गोष्टी द्या, ज्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही. जसं मुरमुरे देऊ शकता, ते फार चांगले आहेत किंवा मनुके देऊ शकता, ते पण ते खाऊ शकतात. तर अशा गोष्टी द्यायच्या, ज्याच्यामुळे त्याचं पचन बिघडणार नाही आणि त्याच्या पचनावर खूप जोर असा येणार नाही. साखरयुक्त पदार्थ सेवन, जसं बरेच लोक ॲडव्हर्टाइजमेंट बघतात आणि घरी बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स इत्यादी हानिकारक घटक घरी घेऊन येतात. हे फार म्हणजे यावर तुम्ही रिसर्च बघा आणि हे किती हानिकारक पदार्थ आपल्या घरात तुम्ही आणत आहात ते पण बघा. कधी लक्षात ठेवा, जे खूप सुशिक्षित लोकं असतात, ज्यांना माहिती असते या गोष्टींविषयी, त्यांच्या घरात या गोष्टी तुम्हाला कधीही मिळणार नाही. बॉर्नव्हिटा असेल किंवा हॉर्लिक्स असेल. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, की जे टीव्हीमध्ये दाखवतात ते आपल्यासाठी उपयुक्तच असेल असं नाही. त्यांना ते विकायचं असतं. त्यामुळे ते फार त्याचे
महत्व सांगून त्याला मार्केटिंग करतात, पण त्या गोष्टी तुम्ही मुलांना नेहमी देऊ नका. मग हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, तर द्यायचं काय? द्यायचं काय? आपल्या घरी जे वरण, भात, भाजी, पोळी आणि सर्व प्रकारचे नाश्ते असतात, ते देऊ शकता. मग ते खाणं नाही का? ते खाणं आहे हे आपल्या मनात ठरवून द्यायला पाहिजे. कारण त्याची डिपेंडन्सी किंवा अवलंबन आपलं इतकं जास्त झालंय बाहेरच्या पदार्थांवर, की आपलं घरचं जेवण आपल्याला जेवणच वाटत नाही. 2-3 दिवस जर ते फक्त घरचं जेवण जेवलं तर असं वाटतं, की मजाच नाहीये जीवनात. तर असं होऊ देऊ नका. छंद नसणे, चांगल्या सवयी नसणे. बघा एखादं रिकामं भांडं आहे आणि त्या रिकाम्या भांड्यात तुम्ही काहीच नाही ठेवलं, तर काय होईल हळू त्यात धूळ येईल, दूषित हवा येईल आणि काय-काय त्या भांड्यात व्हायला लागेल. तसंच आपल्या बुद्धीचं असतं, मानसिकतेचं असतं. जर आपल्याला चांगले छंद नसेल, चांगल्या सवयी नसेल, तर वाईट गोष्टी त्यात जायला लागतात आणि वाईट सवयी लागायला लागतात. तर मुलांना मोबाईलची सवय लागणे, चिडचिड करणे, गोड खाण्याची सवय लागणे हे का होतंय? कारण त्यांना चांगल्या सवयी नाही लागून दिल्या. त्यामुळे ह्या चांगल्या सवयी लावणे गरजेचं आहे, जेणेकरून या वाईट सवयी त्यांच्यात येणार नाहीत. मोबाईल, टीव्ही अति बघणे. तर हे अति बघणे हा तर प्रॉब्लेम आहेच. त्याचा उपाय पण आपण पुढे जाणून घेऊयात. संस्कारांचा अभाव. बऱ्याच लोकांना वाटतं संस्कार म्हणजे चोरी करू नको, असं करू नको, उद्धट बोलू नको. संस्कार सुरुवात कुठून होते माहितीये? उठणे, बसणे आणि खाणे-पिणे. इथून संस्कारांची सुरुवात होते. म्हणजे काय खावं आणि काय न खावं, हा विवेक लहान मुलांना देणे हे फार गरजेचं आहे. आणि तोच जर विवेक तुम्ही देत नसाल, तर ते अविवेकी होऊन जाणारच आहे. पुढे जाऊन जरी त्याचा स्वभाव तुम्हाला चांगला वाटत असेल, बाकीच्या गोष्टी अभ्यासात चांगला असेल, पण अविवेकी असल्यामुळे मानसिक अशांती त्याला येईल आणि बरेच त्याच्या जीवनावर परिणाम होत राहतील. त्यामुळे विवेक हा संस्कारातून देणे गरजेचं आहे. त्यांना समजावून सांगणे, की बाबा हे असं असतं. कसं सांगायचं, कशामुळे सांगायचं, कशा पद्धतीने सांगू शकतो, हे पण आपण पुढे बघूया. सो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, की तुम्ही इथपर्यंत तरी लेक्चर बघत आहात. याचे प्रभाव काय होतं हो? एका ओळीत सांगायचं झालं तर चुकीचे आहार-विहारामुळे पचन बिघडतं. आपल्या शरीरात जे एन्झाइम्स असतात म्हणजे पाचक रस असतात, आपली रोगप्रतिकारक शक्ती, दोष, धातू, इन्सुलिन, हार्मोन्स हे सगळं बिघडायला लागते आणि एकदा बिघडायला लागलं, की त्याची सर्व दृष्टीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तिन्हीही लेव्हलवर स्वास्थ्य बिघडायला लागतं. यावर खूप वेळ आपण बोलू शकतो, पण आपल्याला महत्वाचं आहे, की उपाय काय आहेत? ठीक आहे. उपाय. आयुर्वेदात प्रत्येक रोगाचा सर्वात महत्त्वाचा उपाय सांगितलाय तो म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जनाचा अर्थ होतो, ज्या कारणाने रोग उत्पन्न होतात ते करू नये. म्हणून आयुर्वेदाला म्हणतात, की आयुर्वेद मुळासकट रोग दूर करतो. का? कारण तो कारणावर काम करतो. कारण कुठल्याही गोष्टीचे कारण आहे. ते कारण जर आपण नष्ट नाही केले, तर रोग पूर्णपणे बरा होणार नाही. त्यामुळे आपल्याला कारणावर कार्य करणे गरजेचं असते. हो ना? त्यामुळे कारणावर कार्य करा. तर ज्या कारणाने रोग उत्पन्न होतात, ते अजिबातच करायचं नाही. तर आता जे कारणं आपण बघितले, त्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा. त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. कारण तेच कारणं आहेत ज्यामुळे गोष्टी होतात. आणि मग एकदा रोग उत्पन्न झाला, की त्यावर उपाय करून ते फक्त तात्पुरतं कमी होणे. त्यावर तुम्ही कुठल्याही पॅथीचा अ, सा सहायता घ्या. त्यावर ते तात्पुरतंच बरं करेल. पण पूर्ण मुळासकट जर त्या रोगाला बाहेर काढायचं असेल, तर त्याचे कारणं आधी नष्ट करायला पाहिजे. बरोबर? कारणांवर काम करणार ना सर्वजण? कारणांवर काम करायचं. निदान परिवर्जन. जर एखाद्या चांगल्या पाईपलाईनमध्ये गढूळ पाणी येत असेल आणि आपण घरी फिल्टर कितीही लावलं, तर गढूळ पाणी येणं थांबणार नाहीये. हो ना? आपण ते गढूळ पाणीच पिऊ. फक्त घरचं फिल्टर ते साफ करेल. पण जर ज्या स्रोतसामधून ते गढूळ पाणी त्या मेन पाईपलाईनमध्ये मिक्स होत आहेत, तेच जर बंद केलं, तर आपल्याला फिल्टर लावायची गरज पडणार नाही. हो ना? त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कारणावर काम करणे गरजेचं आहे. चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी. आता बघा, आपल्या शारीरिक गुण असतात, जसं सत्व, रज आणि तम. सत्व, रज, तम हे शारीरिक गुण आहेत. सॉरी मानसिक गुण आहेत आणि शारीरिक दोष असतात. वात, पित्त आणि कफ. जे मानसिक गुण आहे, सत्व, रज आणि तम. रज आणि तम याला दोष पण मानतात. पण सत्व हा फार गुण आहे, चांगला गुण आहे. त्याला दोष म्हटला जात नाही. तर आपल्या जीवनात जे काही घडतं, ते सत्व, रज आणि तम या गुणांच्या ज्या काही हालचाली होतात त्यानुसारच घडत असतं. जसं एखाद्याला खूप जास्त चिड राग येत असेल, तर त्याचा
राजसिक गुण वाढलेला असतो. एखाद्याला खूप जास्त आळस येत असेल, खूप असं वजन वाढत आहे, आळस येतोय, खूप असा रुकावट पैदा करणारं जे बिहेवियर असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीला आळा बसवणे, रोखणे, ते तमगुणामुळे होतं. आणि एखादा मुलगा म्हणा, मुलगी म्हणा किंवा व्यक्ती म्हणा फार सात्विक असतो, विवेकी असतो, शांत असतो, ऐकणारा असतो, आज्ञाधारक असतो, तर तो सत्वगुणामुळे तसा व्यवहार करत असतो. तर हे 3 गुण फार महत्वाचे आहे. बरं, हे गुण कुणाचे आहे? मनाचे. आणि मनाचं पोषण कोण करतं? आहार. मनाचं असो, शरीराचं असो, सर्व गोष्टींचं पोषण आहारातून होतं. आणि हा आहार कसा जातोय यावर निर्भर करतं, की आपलं गुण कुठला वाढत जाणार आहे. तर बाहेरचे पदार्थ खात असेल, चॉकलेट असो, बिस्किट असो, आईस्क्रीम, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि नाना प्रकारचे फास्ट फूड आहे किंवा वेफर्स आहेत, चिप्स आहेत, हे जर वारंवार खाण्याची सवय असेल, मोबाईल जास्त बघत असेल, तर कुठला गुण वाढणार? राजसिक गुण. राजसिक गुण वाढला शरीरामध्ये, त्या राजसिक गुणाचे जास्त पोषण होत गेले, तर एक अशी प्रवृत्ती निर्माण होते ज्यामुळे तो व्यक्ती, ते जो बालक असेल किंवा बालिका असेल, ते शांत बसू शकणार नाही. त्यामध्ये अस्थिरता उत्पन्न होईल, अशांती उत्पन्न होईल आणि आयुष्यात फार त्रास असेल. हो ना? त्यामुळे आहारावर लक्ष देणे फार गरजेचं असतं. तेच जर एखादा व्यक्ती फार मांसाहार करत असेल आणि लहान मुलांना ते मांसाहार देत असेल, तर पुढे जाऊन त्यांची तामसिक वृत्ती वाढेल. तामसिक वृत्ती वाढली की तमस वाढला की फार अधोगती होत जाते. त्यामुळे आपण कुठला आहार देतोय, कशा प्रकारचा आहार देतोय, त्यावर पण आपलं नियंत्रण असायला हवं. है ना? लहान मुलांना सात्विक गोष्टी देणे, सात्विक गोष्टींबद्दल समजून सांगणे. आता हे जे सत्व, रज, तमगुण आहे, हे खाण्यापिण्यातून तर पहिलं महत्वाचंच आहे. म्हणजे जैसा अन्न खाइये वैसा ही होय मन, जैसा पाणी पिजिये वैसी वाणी होय. ऐकलं असेल तुम्ही हा दोहा. त्यामुळे जसं अन्न तुम्ही खाणार तसेच मन होणार. या व्यतिरिक्त काही विहारच, विहारच म्हणजे करण्याच्याही गोष्टी असतात, ज्यामुळे आपल्या सत्व, रज, तम गुणांची बॅलन्स मेंटेन ठेवता येतं. त्यामध्ये सत्वगुण जास्त आपल्याला वाढायला हवं. बरोबर? चला बघूया. सत्वगुण म्हणजे साधूच होणार असं नसतं. सत्वगुण म्हणजे ज्या काही फील्डमध्ये, कुठल्याही फील्डमध्ये तो असेल, कुठल्याही क्षेत्रात तो असेल, तो फार छान करेल आणि त्यांची पर्सनॅलिटी म्हणा किंवा ओव्हरऑल त्यांचं राहणं, त्यांची बुद्धिमत्ता, मानसिक शांती हे उत्तम असेल. सर्वांना हवं असतं ना उत्तम हे सगळं. त्यासाठी सात्विकता असावी. यालाच आपण संस्काराचा पाया असं म्हणतो. संस्काराचा पाया असावा ना, स्ट्रॉंग असावा. संस्काराचा पाया कुठून सुरू होतो? संस्काराचा पाया सुरू होतो आपल्या आहार विहारातून. त्यानंतर रोज थोडा वेळ पुस्तक वाच. सात्विक गुण वृद्धीकरिता उपाय करणे आवश्यक आहे. मग काय असतं? रोज थोडा वेळ पुस्तकाचे वाचन करणे. कितीतरी मुलं मी बघतो पुस्तकं वाचतच नाही. अभ्यासाचे पुस्तकं ठीक आहे, पण आपल्या घरी तुम्ही बघा, की तुमच्या घरी काही असे मोरल स्टोरी ज्याला आपण म्हणतो, ज्यामधून काहीतरी आपल्याला बोध होतो. बोध देणाऱ्या गोष्टींचे पुस्तकं हे आहेत का? ह्या गोष्टी आपल्याला शाळा प्रोव्हाईड करत नाही. तुम्ही शाळेवर संस्कारांसाठी अवलंबून राहू नका. शाळेत संस्कार हे मिळत नाहीत. आजकाल तर शाळेत अशक्य आहे. कारण त्या गुरुमध्ये गुरुत्व कमी झालंय आणि शिष्यामध्ये शिष्यत्व कमी झालंय. त्यामुळे घरी आपल्याला या गोष्टी करणे गरजेचं आहे, की तुम्ही घरी त्या गोष्टींचे पुस्तकं आणा. गोष्टींचे पुस्तकं कितीही महाग झाले, तरी तुमच्या महिन्याच्या चॉकलेटच्या खर्चापेक्षा फार कमी असेल आणि ते चॉकलेटचा खर्च लाखोंचं बिल पुढे आजारांवर करणार आहे. पण हे आजची पुस्तकं करोडो करोडो रुपये कमवून देणार आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठी काही बोध देणारे गोष्टींचे पुस्तकं कुठल्याही भाषेत, सुरुवातीला मराठी भाषेतच द्या, जेणेकरून त्यांना समजायला सोपं होईल. तर त्यांचे वाचन करणे, त्यामधल्या गोष्टी समजावून सांगणे. आजकाल आई-बाबा, आजी-आजोबांना गोष्टीच येत नाही. ठीक आहे. रामायण, महाभारत किंवा कुठल्याही मोठ्या ग्रंथांमधली गोष्टी जरी नसेल येत, त्यामधला बोध नसेल कळत, पण तुम्ही वाचून तर नक्कीच सांगू शकता, की लहान मुलांना रोज तुम्ही गोष्टींचे पुस्तकं ऐकवता का? त्यांना जर तुम्ही बोध नाही दिला, तर तेच एक भांडं आहे जे तुम्ही बाहेर ठेवलंय आणि त्या भांड्यांमध्ये रिकामं ते भांडं आहे. त्यामध्ये काय येईल? कचराच येईल. तुम्ही बाहेर अंगणात भांडं ठेवा, त्यात मोती पडतील का? त्यामध्ये सोनं, नाणी, पैसे पडतील का? शुद्ध पाणी येईल का? नाही, त्या अशुद्धीच येईल. त्यामध्ये धूळच येईल, खडे-गोटे काय जे असेल ते पालापाचोळा येत राहील. त्यामुळे तुमच्या लहान मुलांना हे ऐकत नाही, ते करत नाही. तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही त्यांना गोष्टी छान समजावून सांगता का? छान-छान गोष्टी ऐकवता का? छान लहान आता वयानुसार पण गोष्टी असतात. जसं एखादं फार छोटं बाळ आहे, जसं
ज्याचं वय 2 ते 3 वर्षाचं आहे. त्यांना फार काही कळत नाही, पण त्यांना प्राण्यांच्या गोष्टी नक्की कळतात, की एका जंगलामध्ये एक ससा होता, असं होतं. त्यावरून त्यांना बोध यायला मजा येते. म्हणजे त्यांना तो बोध कळतो पण मग. त्यामुळे वयानुसार गोष्टींचे पुस्तकं तुम्ही खरेदी करा आणि घरामध्ये 10-20 पुस्तकं असू द्या. लहान मुलांना गोष्टी समजावून सांगा. त्यामधून त्यांची घडवणूक होईल. कारण एखाद्या व्यक्तीला घडवणूक व्हायला त्याला एक आदर्श व्यक्ती समोर असावा लागतो. आदर्श असावा लागतो. व्यक्तीपेक्षा आदर्श. तो आदर्श पुस्तकांमधून मिळतो. जर घरीच तुमच्या पुस्तकं नसतील, तर मुले मोबाईलच बघणार आहेत. मुले गोडच खाणार आहेत. मुलं बाहेरचं खायलाच मागणार आहेत. त्यांना त्या सुंदर-सुंदर गोष्टींची चव लावणे आपलं काम आहे. येतंय का लक्षात? या मोरल स्टोरीजमुळे, या बोध देणाऱ्या गोष्टींमुळे त्यांमध्ये सात्विक गुणाची वृद्धी व्हायला लागेल. त्यामुळे मुलांचं ऐकणे, त्यांचं ओव्हरऑल जे हेल्थ असतं, शारीरिक किंवा मानसिक दोन्ही सुधारायला लागेल. त्यांची इम्युनिटी स्ट्राँग व्हायला लागेल. आता घेणार ना सर्वजण गोष्टींचे छान-छान पुस्तकं. आपल्या घरी गोष्टींचे पुस्तकं असायला पाहिजे. लहान मुलांसाठी छान-छान पुस्तकं असायला पाहिजे. नाहीतर मग आहेच, मोबाईल आहेच. छंद जोपासणे. लहान मुलांना छंद आहे का? कुठला छंद आहे बरं? बघा बरं. लहान मुलांना कुठला छंद आहे? छंद म्हणजे काय असतं? ज्यामध्ये रममान होऊन जातं आणि ज्याचं नुकसान होत नाही. रममान कशातही होऊ शकतं. जसं एखाद्याला छंद असतो चित्र काढायचा. आपण बघा 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी ज्यांचंही बालपण होतं, त्यांनी लहानपणी काय केलं हो? काय छंद असायचे आपले? कसं खेळायचो? काय बनवायचं? काही मुलं बनवण्यात छंद असायचा, काही मूर्ती बनवायचे, किल्ले बनवायचे, चित्र काढायचे, पेंटिंग करायचे, काही वस्तू जमवायचे, काही जे पानं-फुलं असतात ते गोळा करून ठेवायचे. वेगवेगळे छंद असायचे, निसर्गाच्या समरूप असायचे. त्यातून मूल्य घडत असायचे. त्यामुळे हे छंद जोपासणं आवश्यक आहे. आणि आता काळ खूप झपाट्याने बदलत आहे आणि त्या झपाट्याने जेव्हा काही बदलतं ना, तेव्हा रजोगुण फार वाढत असतो आणि रजोगुण हा इतकी अस्थिरता उत्पन्न करतो. आज जरी तुमचं बाळ तुम्हाला ऐकणारं दिसेल, छान दिसेल, पण काय अशी काळाची गती फिरेल, की काय बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टींची दक्षता घ्या, की लहान मुलांना त्यांच्या आवडीचे छंद जोपासायला नक्की मदत करा. कुणाला गायनाची आवड असेल, कुणाला शास्त्रीय संगीताची आवड असेल, कुणाला काही वाद्य वाजवण्याची आवड असेल, तर तो छंद त्याला जोपासण्यास मदत करा. तो शिकवण्यास मदत करा. ते शिकवायला काय त्याला देऊन द्यावं लागतं, ते स्वतःच करायला हे करतं. त्यांना ज्यामध्ये आवड असेल, ते उत्पन्न करणे आपलं काम आहे. सुरुवात करून देणे. एकदा सुरू झालं, की मग ते करतात. तर या गोष्टीवर आपण खर्च केला पाहिजे. जसं त्यांना चित्र आवडत असेल, तर चित्रकलेची वही, त्यांना जे काही स्केच पेन लागतं, कलर ते देणे गरजेचं आहे. नाहीतर कलरफुल फोन आहे, तो त्याच्याही पेक्षा कलरफुल खूप जास्त आहे. हो ना? तर या छंद जोपासण्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. सत्कृत्य, सद्भावना, कृतज्ञतेचे धडे देणे गरजेचं आहे. लहान मुलांना सत्कृत्य नाही शिकवलं, तर ते दुष्कृत्यच करत राहतात. कारण त्यांना सत्कृत्याचं महत्त्व, त्याचं फळ ते लहानपणातच जर कळलं, तरच पुढे फायदा होईल. नाहीतर सत्कृत्याची प्रवृत्ती येत नाही. 2 आपल्या मनाच्या कल असतो. एक असतो अ, प्रवृत्ती आणि एक असते निवृत्ती. तर ज्या गोष्टींमध्ये आपली प्रवृत्ती आहे, तेच होतं. जर सत्कृत्य लहान मुलांना शिकवलं नाही, चांगलेपणा शिकवलं नाही, तर त्यांची प्रवृत्ती वाईटाकडेच होते. जसं पाणी वरून सोडलं का ते खालीच जातं. वर जायला त्याला जोर लावावा लागतो, मोटर लावावी लागते. तसंच लहान मुलांना चांगलं घडवण्यासाठी जोर लावावा लागतो, मेहनत करावी लागते. ते ऑटोमॅटिक होत नसतं. त्यांना ते सत्कृत्य शिकवावं लागतं. ते धडे द्यावे लागतात. सद्भावना शिकवावी लागते, कृतज्ञता द्यावी लागते. कृतज्ञता म्हणजे लहान मुलं बरंच. काही मुलं धन्यवाद, थँक म्हणतच नाही. ते काही लाजेपोटी म्हणत नसतील किंवा काही त्यांना कळत नसेल, पण ते शिकवणं गरजेचं आहे, की काही कुणी दिलं तर त्यांना आभार व्यक्त करणे, त्यांना काय बोलणे हे महत्वाचं आहे. शिष्टाचार शिकविणे, म्हणजे मोठ्यांसोबत कसा व्यवहार करणे, कधी काय बोलणे, मध्ये-मध्ये न बोलणे, कसं बसणे, कसं उठणे, हा शिष्टाचार शिकवावा लागतो. त्याला बऱ्याचदा असं असतं, पालक रागावतात, की "असा बसू नको." अरे बाबा, तुम्ही आधी शिकवलंय का, की कसं बसायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे? तर ते आधी घरी जाऊन शिकवणं. त्यांना वेळेवर टोकणं हे चुकीचं आहे. त्यांना आधी सांगा, की काय करावं लागतं. जसं तुम्ही म्हणाल, की "अरे मोबाईल बघू नको रे." तर मोबाईल बघू नको मग काय कर? घरी गोष्टीचे पुस्तक आहे का? नाहीये. घरी त्याचा छंद कुठला आहे का? नाहीये. मग तो मोबाईल नाही बघणार तर काय करणार? दिवसभर तर अभ्यास करत बसू शकत नाही. हो ना?
कारण त्याला काहीतरी लागेल ना, त्याचं मन थोडी ना शांत बसणार आहे. मग मोबाईल शिवाय जो मोबाईल नाही दिला तर तो अस्वस्थ होणार आहे. त्याचंही बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींवर खेळणे घेण्यापेक्षा किंवा चॉकलेट हे ते बाहेर हॉटेलमधलं खाणं असो किंवा जे शरीराला घातक आहे, त्या गोष्टी घेण्यापेक्षा छान गोष्टींची पुस्तकं घेऊन या. आणि घरी मोठी लायब्ररी. ज्या मुलांची वाढ एका अशा घरात होते ज्यामध्ये छान पुस्तकं आहेत, ज्यामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत. तो मुलगा असो किंवा मुलगी तो कधीच मागे बघणार नाही. त्यांच्या मनाची शांतता हे अखंड असेल. त्यांच्या प्रभाव, त्यांचे व्यक्तिमत्व इतकं गंभीर असेल, की समोरचा व्यक्ती त्यांच्याशी न बोलताही प्रभावित होऊ शकतो. इतकी पुस्तकांची शक्ती असते. त्यामुळे चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी या असतात. आलं लक्षात सर्वांना? त्यामुळे आपण पालक वर्ग सर्वजण एकाच पिढीचे आहोत जवळपास सगळेजण. त्यामुळे आपल्याला हे बऱ्याचदा कामापायी किंवा बरेचसे कामं असतात, वेळ नसतो, हे लक्षात येत नाही. पण यापैकी 10% गोष्टी तर नक्कीच शक्य आहेत. त्या गोष्टी नक्की करा. कारण काय होतं, लहान मुलाचं जे वय असतं, ते फार महत्वाचं असतं कारण त्यात त्यांच्या शरीराचा पूर्ण जन्मासाठी साचा बनतो. या वयात जे शरीराची, मनाची घडवणूक होते, ती परत बदलत नाही. त्यामुळे या वयातच ती साचा परफेक्ट बनला पाहिजे. त्यात जर बिघाड झाला, की नंतर मग आहेच. लहान मुलांना कमी वयातच डायबिटीज होणे, अस्थमा होणे, ॲलर्जीज होणे, वारंवार आजारी पडणे, मानसिक हालत तर तशीच बिघडलेली असते. आलं लक्षात सर्वांना? चला पुढे जाऊया. हे फार महत्वाचं आहे. नाहीतर काही झालं तर उपाय काय? ते तर फार तात्पुरतं आहे, टेम्पररी आहे. पण त्यासाठी तुमची पिच तयारी करावी लागेल. त्यांचं शरीरयष्टी तशी बनवावी लागेल. आजार होणे हे आपल्या हातात नाही. आजार कुणाला कधीही होऊ शकतात. तुम्ही सर्व काही छान-छान करा, आहार-विहार छान ठेवा, तरीही आजार येऊ शकतात. पण आजार झाल्यानंतर तुम्ही किती सहजपणे त्यातून बाहेर येता किंवा आजार झाल्यानंतर किती सहजपणे तुम्ही ते सहन करू शकता, हे आपल्या जीवनमानावर अवलंबून असतं. त्यामुळे असा विचार करू नका, की सर्व काही छान करूनही आजार होतच असतील, तर मी कशाला एवढं पाळू? असं नसतं. ते आजार झाल्यानंतर मग माहीत पडतं. जो व्यक्ती आहार-विहार चांगला ठेवत नसेल, ज्यांची सत्वगुण कमी असेल आणि रजसिक तामसिक गुण वाढलेला असेल, छोटा कसा का आजार होईना, छोटासा आजार, साधा सर्दी खोकला जरी असेल, अस्थिर होऊन जातात, फार चिडचिड करतात, फार त्यांना कष्ट होतात, आतून जळून निघाले असं व्हायला लागतं. पण काही व्यक्ती ज्यांचं सत्व छान आहे, ज्यांना भयंकर मोठा आजार, किडनीचा रोग असेल, कॅन्सर असेल, तरी ते स्थिर असतात. चेहऱ्यावर हसू असतं आणि त्यातून बऱ्याचदा ते बाहेर येतात किंवा नसेल येत, पण तरी ते सहनशक्ती मात्र असते. त्यांच्या घरात त्याचा त्रास होत नाही. नाहीतर एखाद्या व्यक्तीला साधा सर्दी खोकला जरी झाला, तर सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे व्यक्तीला आजार होणे त्याच्या हातात नसलं, तरी त्या आजारातून बाहेर येणे आणि त्या आजारात असतानाही स्थिर राहणे, हे मात्र आपल्या आहार-विहारावर अवलंबून असतं. याला नजरअंदाज करू नये. चला पुढे जाऊया. खुश आहे ना सर्व लोकं? आता आयुर्वेद आपण शिकत आहोत, तर सर्वांनी खुश राहणं गरजेचं आहे. आयुर्वेद हे असं शास्त्र आहे, ज्यामध्ये एकदा आपण पडलो, की इतकं गहन विचार असतात यामध्ये, की आश्चर्य होत राहतं. चांगले संस्कार आणि चांगल्या सवयीमध्ये लवकर झोपणे पण आहे. जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, की लवकर झोपणे किती आवश्यक आहे. लेट जर झोपत असतील, तर त्याचे फार वाईट परिणाम होतात. भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. लहान मुलाने किती वेळ झाला बाबा, काही खाल्लं नाही माझ्या मुलाने, अशक्त होणार, भूक लागणार, चक्कर येणार. अरे बाबा, काही होत नाही उपाशी राहिल्याने. त्याला भूक लागू द्या. मुलगा असो की मुलगी, त्यांना बळजबरीने खाऊ घालू नका. आणि बऱ्याचदा मी बघतो लहान मुलं दिवसभर काही ना काही खात असतात आणि जेवणाच्या वेळेवर मग ते खाणार नाही. ते तर साहजिकच आहे. कारण भूक निघून गेलेली असते. मग पालक कंप्लेन करतात, की बाबा हा काही खातच नाही किंवा ही काही खातच नाही. खातच नाही याचा अर्थ त्यांचा असतो, की जेवण करत नाही. मग जेवण करत नाही तर प्रश्न विचारला जातो, की दिवसभर काही मध्ये-मध्ये हो, दिवसभर ते खातं, त्यात ते त्याला चालतं. अरे बाबा, ते खातोय म्हणूनच तो जेवण नाही करत. तुम्ही त्यांचं ते खाणं आधी बंद करा. ज्या गोष्टी तुम्हाला संस्काराविषयी सांगितल्या त्या आत्मसात करायला सांगा. त्यांना समजावून सांगा कशाचा काय प्रभाव होतो, काय केलं पाहिजे, काय नका करू हे पण ठीक आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं त्याऐवजी काय करा हे सांगणं गरजेचं आहे. रिकामी जागा भरून काढावी लागते. जसं लहान मुलाला म्हटलं मोबाईल घेऊ नको. मग रिकामी जागा झाली ना. मोबाईल नाही तर मग काय? तर ते त्याला शिकवावं लागतं, की मोबाईल नाही म्हणजे दुसरं काही. गोष्टीचे पुस्तक वाच, गोष्टी ऐक किंवा अ, अभ्यास कर. तर अभ्यास तर शक्य नाही किंवा मग एखादा छंद जोपास. हे 2-3च गोष्टी असतात जे ते करू शकतात. तर त्या त्यांना द्याव्या लागतात.
बिस्किट, ब्रेड, चॉकलेट इत्यादी रोज खाऊ नये. बघा, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणोदान समायुक्ताः पच्यमेन्नं चतुर्विधम. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुमच्यामध्ये जी अग्नी आहे म्हणजे पचन शक्ती आहे ती स्वयं भगवान श्री कृष्णाचं स्वरूप आहे. आणि तिथे त्यामुळे यज्ञ कर्म चालू आहे. जसं आपण यज्ञ करतो, हवन होतो, त्यामध्ये देवतांना बोलावलं जातं. इथे भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की मी इथेच आहे. तुमच्या अग्नी स्वरूप आहे जे पचन करतो, जेवणाचं रूपांतरण करतो तुमच्या शरीर घटकांमध्ये. आणि त्यात तुम्ही काही काही टाकत राहतात, कसंही टाकत राहता. अंघोळ न करता खाणे या गोष्टी चांगल्या नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर हे यज्ञ कर्म हे व्यवस्थित ठेवायचं असेल, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणाले की नका बोलावं मला, मी स्वतःच त्यामध्ये आहे, तर त्याची काळजी किती घ्यायला पाहिजे. वारंवार काही इथलं तिथलं रस्त्यावरचं दुकानातून आणलं ते वारंवार खाणे चांगलं नाही, तशाही दृष्टीने. म्हणजे ते शारीरिक दृष्टीने तर नाहीच, मानसिक दृष्टीने पण आपण बघितलं की कुठला गुण काय वाढवतं, त्यानंतर आध्यात्मिक दृष्टीने पण ते चांगलं नाही. कळतंय का? आणि आध्यात्मिक दृष्टीने जर ते चांगलं नसेल, तर फार पुढे जाऊन परिणाम भोगावे लागतात. त्यानंतर आता अंघोळीचं. बऱ्याच लोकांना सवय असते की अंघोळीच्या आधीच नाश्ता करतात. यामुळे अग्निमांद्य होते, अपचन होतं, गॅसेस वगैरे तयार होतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नाश्ता हा अंघोळीनंतरच करावा. अंघोळीच्या आधी काही खाऊ नका. उठल्यानंतर फ्रेश व्हा, छान अंघोळ करा, व्यायाम करत असाल, योग अभ्यास करत असाल तर फार उत्तम. त्यानंतर अंघोळ करा आणि मग काहीतरी तुम्ही सेवन करा. त्यानंतर नाहीतर तुम्हाला गॅसेस, तोंडात फोडं येणे हे त्रास वाढत जातील. नंतर मग त्याचे उपद्रव आहेच पुढे. लहान मुलांसाठीही अनुरूप आहे. लहान मुलांनाही याची सवय लावा. वयाच्या 4-5 वर्षांपासून याची सवय लावणं आवश्यक आहे लहान मुलांना, की बाबा आधी अंघोळ मग काहीतरी आपण खाऊया. खूप लहान मुलांना हे शक्य नाही करणं, पण कमीत कमी 4 ते 5 वयाच्या वर्षानंतर हे करणं शक्य आहे. बरोबर ना? आणि मोठ्यांनी तर हे नक्कीच करायला पाहिजे, की अंघोळीच्या आधी काही खाऊ नका. काही कामास्तव जसं तुम्ही शेतात जात असणार, तर तेव्हा तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण जर शक्य असेल, की बाबा तुम्हाला अंघोळ आधी करण्याआधी मग काही खाणे, तर नक्की तसं करा. ठीक आहे, पुढे जाऊया. घाबरून जाऊ नका. इतकं काही सांगतोय नाही करायचं, ते नाही करायचं. पण ते तुमच्या हातात आहे की किती गोष्टी तुम्ही यामधल्या करू शकता. बाहेर खेळणे, चांगल्या आहार-विहाराचा आयुष्यावर होणारा परिणाम समजावून सांगणे. लहान मुलांना समजावून सांगा. ऐकत असतं नाही हो. अहो तुम्ही एकदाच सांगितलं, 10 वेळा सांगितलं. हळू-हळू, चांगल्या भाषेत, प्रेमाने, गोष्टींच्या रूपात वारंवार सांगावं लागतं. कारण जी गोष्ट वारंवार होते त्याचा थोडा तरी परिणाम मनावर होतच असतो. खूप हट्ट धरून नाही. तुम्ही एकदाच सांगता, 10-10 सांगता, खूपच हट्ट धरून. तसं नाही. ते काम नाही करत आजकाल. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणून म्हटलं आधीच, की त्यांना पुस्तकं द्या. पुस्तकातून खूप काही शिकायला मिळतं. कारण पुस्तकात गोष्टी असतात. त्या गोष्टींच्या रूपात जे कळतं ना, ते जन्मभर लक्षात राहतं. आधी जे शिकण्याची पद्धत होती, आधी जे ग्रंथ आहेत, ते नेहमी संभाषणाच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट वाचा, जसा तुम्ही आयुर्वेद जरी वाचत असणार, त्यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद असतो. कुठल्या संहिता वाचत असणार आयुर्वेदाच्या, तुम्ही कुठले धार्मिक ग्रंथ वाचत असणार, त्यामध्येही कथेच्या स्वरूपात असतं. कारण त्या कथेचाच प्रभाव होत असतो. जर आपलं शास्त्र, आपले धर्मग्रंथ हे जरी आपल्याला कथेच्या रूपात सांगित असतील, तर सामान्यतः तर आपल्याला कथा सांगणं आवश्यकच आहे. त्यामुळे गोष्टीचे पुस्तकं असायला पाहिजे. ठीक आहे. त्यावरूनच त्यांच्या मनांवर चांगला प्रभाव पडणार आहे. बघा, नेहमी जर त्रास होत असेल ना, तर आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. ठीक आहे. कारण आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत ते त्यांच्या प्रकृतीनुसार, त्यांच्या त्रासानुसार त्यांना सल्ला देतील. त्यांना उपाय सांगतील. त्यांना काय करू नये, काय करावे हे सांगतील. कारण बऱ्याचदा आपण गोष्टी चांगल्या समजून करतो, पण त्या वाईट असतात. जसं दही रोज खाणे. दही पोषक आहे, बरोबर आहे. आयुर्वेदातही दह्याबद्दल खूप काही सांगितलं आहे. पण दही सर्वांसाठी चांगले नाही आणि रोज खाणे तर नाही. आयुर्वेदातही सांगितलंय स्पष्टपणे. बऱ्याच लोकांना वाटतं दही थंड असतं, पण दही गरम आहे. हे आयुर्वेदात खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरची भेट घेणे गरजेचे असते, जेणेकरून ते आपल्या आहार-विहाराविषयी विचारतील, सांगतील
आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात तसे बदल करू शकू. आहार शुद्ध सत्व शुद्धी ही छांदोग्य उपनिषद मधला हा श्लोक आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की जसं आपला आहार असेल, जितका शुद्ध आपला आहार असेल, तसंच आपलं सत्व शुद्ध होत जाईल, सात्विक गुण वाढत जाईल. आणि सात्विक गुण वाढला की बस मग काही टेन्शनच नसतं. जसं बऱ्याचदा असतं ना की ही गोष्ट मिळाली की मग जीवनात चिंताच नसेल, पण चिंताच चिंता येतात. काही असं नसतंच. पण सत्वगुण असा आहे जो मिळाल्यानंतर नक्कीच जीवनातल्या चिंता कमी होतात. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही उपलब्धी सुलभ होतात जेव्हा सत्वगुण आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये प्रबळ असेल आणि तो आहार विहारामधून होतो. आता बघा काही घरगुती उपाय सांगतोय. प्रत्येकाला माहित होते आधी, पण आता हळूहळू नामशेष व्हायला लागलेत. बघा, कुठलाही उपाय जो मी इथे सांगतोय तो तात्पुरता आहे. म्हणजे जोपर्यंत आजार असेल तोपर्यंत. नाहीतर इम्युनिटी म्हणून यातलं काही करू नका. बरेच लोक कोरोनामध्ये आयुर्वेदिक हा काढा घे, तो काढा घे आणि त्याचे मग वाईट परिणाम दिसायला लागले. औषध कुठलंही असो, आयुर्वेदिक असो, कुठलंही असो, त्याचा साइड इफेक्ट असतोच. त्याचा डोस बदलला, जास्त घेतल्या गेलं, चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेलं, त्याचा साइड इफेक्ट असतो. ते घरातलंही काय असेना. त्यामुळे कुठलाही जो उपाय यामध्ये मी सांगतोय तो तात्पुरता आहे. जोपर्यंत आजार आहे तोपर्यंतच करावयाचा आहे आणि जास्त त्रास असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटणे गरजेचं असतं. अपचन असेल, अपचन तुम्हाला सांगितलंय, की भूक न लागणे, पोट फुगणे, गॅसेस होणे, तोंडाचा वास येणे, पोट साफ न होणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामध्ये चिमूटभर सुंठ, चिमूटभर जिरं, जिरं सोप भाजून घ्यायची आणि अर्धा कप कोमट पाण्यात किंवा लहान एकदम बाळ लहान असेल तर मधासह, लहान म्हणजे वयाच्या 1.5 वर्षानंतरच हे उपाय करा. तर मधासह जेवणाआधी द्यायचं, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामध्ये पचायला जड आहार खायचा नाही. जे नाहीतर काही खात नाही तर बिस्किटच खाऊन घे, काही खात नाही तर दूधच पिऊन घे. त्याचं ते सगळं बिघडून जाईल तंत्र. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत नाही खाल्लं तरी काही हरकत नाही. ते अशक्त वगैरे किंवा चक्कर येऊन पडणे असं काही होत नसतं. सुरुवातीला वाटतं कारण आपल्या ब्रेनला, मेंदूला सवय असते शुगरची, वारंवार काहीतरी खायची. तर त्यांना भूक लागू द्या. लहान मुलांना लवकर भूक लागते. त्यांना लगेच समजते. ते स्वतःहून मागेल काहीतरी खायला. स्वतःहून त्याला बिस्किटच खान, केळीच खान, दूधच प्या, हे सगळं पचायला फार जड होत नाही. त्यामुळे पचायला जड अन्न खायचं नाही. ठीक आहे? दही वगैरे असं काही नाही. थंड पाणी प्यायचं नाही. गरम पाणी प्यायचं अपचन असेल तर. ठीक आहे? हा उपाय मोठे लोकही करू शकतात. फक्त मोठ्या लोकांना जास्त क्वांटिटीमध्ये लागेल. मात्रा वाढवावी लागेल. पण लहान मुलांसाठी अगदी चिमूटभरच द्यायचं. ठीक आहे? गरम पाण्यात किंवा मधासह. चांगलं मध असेल तर. नाहीतर आजकाल मध पण शुगर सिरपच देतात. साखरेचंच असतं. सर्दी खोकला. खूप जास्त असा सर्दी खोकला असेल ना, तर लहान मुलांना तुम्ही चिमूटभर ज्येष्ठमध, ज्येष्ठमध कधी नेहमी असू द्या. ज्येष्ठमध फार गुणकारी आहे. जसं मोठ्यांनाही ॲसिडिटी होत असेल, जळजळ होत असेल, घसा दुखत असेल किंवा कफ असेल, या सर्व रोगांमध्ये ज्येष्ठमध फार गुणकारी आहे. ज्येष्ठमध असू द्या घरी. तर लहान मुलांना सर्दी खोकला असेल किंवा मोठ्यांनाही हा उपाय कामी पडतो. ज्येष्ठमध, जिरं, सुंठ, अडुळसा हे सगळं चिमूटभर घ्यायचं आणि तुळशीचं एक पान, अर्धा कप कोमट पाण्यात किंवा मधासह याचं मिक्स करून द्यायचं. जेवणाआधी दिवसात 2 वेळा. तर हा पण सर्दी खोकल्यासाठी फार जुना असा उपाय आहे. आजीबाईचा जो बटवा आपण त्याला म्हणतो, तेव्हा हे उपाय असायचे. हरड वगैरे या गोष्टी सर्व घरी असायचे. पण आता त्यातही फार नाजूक लहान मुलांची प्रकृती झाली आहे. त्यामुळे काही औषधी गोष्टी सांगू नाही शकत यामध्ये. पण घरगुती जे साधे असतात, ज्याचा काही फार अपाय होत नाही, त्या नक्कीच आपण सांगू शकतो. आंबट गोड जास्त खायचं नाही. सर्दी खोकला असेल तर आणि थंड पाणी प्यायचं नाही. नाहीतर खाण्यावर इतकं आजकाल अवलंबून झाले आहेत, की अरे बाबा, बाबा! म्हणजे थांबवणं मुश्किल होऊन जातं. आणि याचं कारण आपणच आहोत. लहान मुलांना काही झालं तर घे चॉकलेट, काही नाही ऐकलं तरी चॉकलेट, काही केलं तरी चॉकलेट. अरे बाबा, तुम्ही त्या चॉकलेट, वेफर, बिस्किट पायी त्यांना पुढे जाऊन डायबिटीज, शुगर, जास्त साखर वाढते रक्तातली. अस्थमा किंवा मग ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम किंवा मानसिक रोग यासाठी स्वतःहूनच देतात ते रोग त्या पदार्थांच्या माध्यमातून. त्यामुळे या गोष्टी तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे स्वतःला विचारायला पाहिजे, की बाबा हे खरंच चांगलं आहे का? तात्पुरतं त्याला खुश करायला आपण देतोय, पण पुढे जाऊन याचा परिणाम काय होईल? हो ना? आपलंही सत्व आपण विवेक खूप स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. माफ करा, मी जर थोडं जास्त स्ट्रॉंग बोलत असेल, पण ते आज काळाची गरज आहे. मी जर फार सौम्यपणे बोललो,
किंवा कुणीही, तर ते लक्षात येत नाही. पण ते जर फार रागावून सांगितलं तर कदाचित 1% तरी फरक पडण्यास आपल्याला मदत होईल. हो ना? त्यामुळे ह्या दक्षता नक्की घ्या. आणि बघा, खेड्यांमध्ये ही गोष्ट फार वेगळ्याच लेव्हलला जात आहे. म्हणजे पूर्वी असायचं की खेड्यामध्ये लोक जास्त काही बाहेरचं खायचे नाही. पण आजकाल मी बघतो खेड्या वगैरे मध्ये तर खूपच वाढलंय हे प्रमाण. बाकीच्या अ, जे खाण्यास आपल्यासाठी स्वास्थ्यकर नाहीये, शरीराला, मनाला नुकसान करणाऱ्या गोष्टी, या खाण्याचं प्रमाण खेड्यांमध्ये पण फार वाढलंय. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या. कारण भविष्य आहे लहान मुलं, नाहीतर तुम्हालाच त्यांची सेवा करावी लागेल. म्हातारपणी आपली इच्छा असते की लहान मुलांनी आपली सेवा करावी. पण तुम्हालाच त्यांची सेवा करण्याचं वेळ यायला नाही पाहिजे. हो ना? नाहीतर आता खुश राहून हे घे, ते घे, हे खायला, ते खायला, असं करायला. तर संस्कार फार आवश्यक आहे. संस्कार द्या त्यांना, खाण्यापिण्याचे, गोष्टींचे पुस्तकं घरी असू द्या. छंद जोपासायला सांगा. त्या छंदाला प्रमोट करा. प्रमोट त्यांना त्यासाठी काहीतरी करा. खर्च करा त्या गोष्टींवर. तो योग्य आहे. पण आपला खर्च कुठे होतो? छोट्या-छोट्या ₹10-10 चॉकलेट तुम्ही वर्षभरात कितीतरी रुपये खर्च करता. त्याच्या कितीतरी कमी किमतीत छान पुस्तकं, छंद, कितीतरी गोष्टी येऊ शकतात. त्यानंतर एक प्रॉब्लेम आहे, स्पष्ट बोलत नाही. काही थोडेफार मुलं असतात ज्यांना वेळ लागतो वाणी स्पष्ट व्हायला. यामध्ये बघा, स्पीच थेरपी नावाची एक थेरपी असते, ज्यामध्ये काही शब्द बोलायला शिकवतात. तर ती फार उत्तम असते. पण आपल्या इकडे स्पीच थेरपीचे असं काही संस्था म्हणा किंवा असं काही दवाखाना असा नाहीये. अ, फार मोठ्या शहरांमध्ये हा असतो. ते थेरपी करणे फार महागात पडतं आणि तिथे जाणे-येणे. पण आपल्या ह्या शास्त्रांमध्ये संस्कृत आहे. संस्कृत हे सर्वोत्तम स्पीच थेरपीचं माध्यम आहे. तर जी लहान मुलं संस्कृत सुभाषित, सुभाषित म्हणजे संस्कृतच्या कविता असतात. त्याचं पुस्तक पण मिळतं. संस्कृत सुभाषित माला वगैरे अशी पुस्तकं असतात. ते वाचन करून मोठ्याने पठण करत असेल, तर त्यांचे शब्द नक्कीच शुद्ध व्हायला आणि त्यांना बोलायला मदत होते. त्यामुळे हा स्पीच थेरपीचाच भाग आहे. आणि जेवढं तुम्ही कमी वयात ते सुभाषितांचं पठण करण्यास सांगा. रोज 5 मिनिटं जरी केलं तरी पुरेसं आहे हो. वाचतच नाही, एवढा लहान मुलगा आहे, मुलगी आहे, करेल का? 2 मिनिटं तर करेल, 5 मिनिटं तर करेल. त्याने फरक पडतो. फक्त रोज केल्याने. आज केलं ना आजच फरक पडणार असं नाहीये. काही महिन्यांनी त्याचा फरक दिसायला लागतो. नाही केलं तर मग काय, जसं चालू आहे तसं चालू आहे. मोठाही होतो तरी मग शब्द चुकीचेच अडखळतात. मराठी आपल्या मातृभाषेमध्ये कविता ऐकणे आणि त्यांचे पठण करणे, हे पण खूप प्रभाव करतं. तर मोठ्याने बोलायचं, वाचन करायचं, ऐकायचं आणि मोठ्याने बोलायचं. तर हे संस्कृत सुभाषित किंवा श्लोक यांचे पठण, वाचन नक्की करणं आवश्यक आहे. पूर्वी काय असायचं, लहान मुलांना काय शिकवलं जायचं? शुभम करोते कल्याणम, किंवा लहान मुलांना आधी शिकवलं जायचं श्लोक, जेवणाआधीचा श्लोक, त्यानंतर देवापुढे म्हणायचा श्लोक. ते काय असायचं हो? स्पीच थेरपीच तर आहे ती. स्पीच थेरपीच आहे ना. पण ती आता हळू कालांतराने निघून चालली. सत्वगुण आपला निघून चाललाय ना, त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि लहान मुलांना त्याचे अपाय होत राहतात. स्पीच थेरपी हे फक्त आपल्या याने जिभेसाठीच नाहीये, ती मानसिक संतुलनासाठी पण आहे. जे नियमित संस्कृत सुभाषितांचे पठण करतात, त्यांचे वाचन करतात, त्यांचे वाणीवर पण छान प्रभुत्व येते. ते त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं त्यामध्ये पण सुधार यायला लागतात. तुम्ही करून तर बघा. 1 महिना करा आणि ह्या गोष्टी घरीच करू शकतो. याच्यासाठी काही सेंटर वगैरे नसते, की बाबा जिथं जाऊन हे करता येईल. असं काही अवलंबून राहू नका. कारण वेळ महत्वाची आहे. वेळ निघून गेली तर मग काही खरं नाही. हो ना? तर या गोष्टींचे तुम्ही सुरू करा आता. सुरू करणं गरजेचं आहे. आता बघा, भविष्य फार बिकट आहे. तुम्हालाही दिसत आहे. खाणं-पिणं किती केमिकल्स यामध्ये असतात. भाजीपाल्यावर म्हणा, फवारे म्हणा, रासायनिक खतं, रसायन. कुणावर आता विश्वास ठेवायचा असं झालंय. हो ना? आणि आपण स्वतःहून काही एवढं करू नाही शकत. त्यामुळे काय होणार आहे? आता होतच आहे. होणार आहे नाही, होतच आहे. थोडा आजार जरी असेल तर लहान मुलांना दवाखान्यातच घेऊन जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. ठीक आहे, तिथपर्यंतही ठीक आहे, की लहान मुलांना आजारी असल्यावर दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण दवाखान्यात नेऊनही
आता साधे औषधं कामच करत नाहीये, की बाबा साधं सर्दी खोकल्यासाठी औषध दिले आणि नाही. त्यांना आता बऱ्याच वेळी इंजेक्शन, सलाईन, अँटिबायोटिक आणि स्टेरॉइड काय-काय द्यावं लागतं इतक्या लहान मुलांना. कधी-कधी मी प्रिस्क्रिप्शन बघतो आणि लहान मुलांचे जे डॉक्टरांनी दिलेली औषधं असतात, अरे बापरे बाप! आश्चर्य होतं, की इतक्या लहान मुलांना इतके हाय डोस आणि या अँटिबायोटिक वगैरे देण्याची गरज पडत आहे. यामध्ये डॉक्टरांची चूक नाहीये. कारण फरक पडत नसेल तर त्यांना त्यांना ठीक करायला द्यावंच लागतं. तर त्यांची इम्युनिटी इतकी कमी झाली आहे, की आता यापुढे काय माहितीये का? यानंतर औषधं काम करत नाहीये. तुम्ही बघा बऱ्याच लोकांचा सर्दी खोकलाही बसत नाहीये. किती-किती वर्ष, कितीतरी महिने त्यांचा साधा सर्दी खोकला बसत नाहीये. का नाही बसत आहे हो? कारण औषधांबद्दल रेझिस्टन्स तयार झालाय. जसं असतं ना, की फवाऱ्याचं जे औषध आधी 10 एम-एल लागायचं, ते आता 100 एम-एल टाकावं लागतं. तसंच आपल्यावरही होतंय. जो अँटिबायोटिकचा डोस आधी फार कमी होता, तो आता कितीतरी वाढलाय. तुम्हाला माहीत आहे का? विदेशामध्ये अँटिबायोटिकचा डोस असतो जास्तीत जास्त 100 आणि आपल्याकडे 625. तुम्ही बघा, तुलना करा की किती जास्त हा डोस आहे. विदेशामध्ये, बाहेरच्या देशांमध्ये अँटिबायोटिक तेव्हा देतात, जेव्हा 8 दिवस तुम्हाला ताप आहे आणि ताप कमी होत नाहीये, औषध देऊनही बरं वाटत नाहीये, तेव्हा आता अँटिबायोटिक आधी ठरलेलीच असते. पहिलं पाऊल म्हणजे अँटिबायोटिक. असं का येऊन ठेपलंय आपल्या देशात? काय झालंय असं बरं? तर ह्याच सवयी, की जी आपली संस्कृती होती, जी आपली साधना होती, ती नष्ट होत चालली आणि भलतंच आपण काहीतरी बाहेरचं खाण्यापिण्यात त्याची सवय लावण्यात आपण जातोय. आणि ते सहज असल्यामुळं कारण मुलगा किंवा मुलगी त्यात व्यस्त होऊन जातं. मग आपल्याला चिंता राहत नाही. पण त्याचा परिणाम फार पुढे जाऊन वाईट होईल. तुम्हाला खरंच सांगतो मुलींनी जर तुम्हाला वाटतं, की म्हातारपणात तुमची सेवा करावी, तर त्यांना आता अशा गोष्टी खाऊ घालू नका, ज्यामुळे त्यांचं नुकसान होईल. नाहीतर तुम्हालाच त्यांची सेवा करावी लागेल. याचा परिणाम कसे होतात? राजसिक आणि तामसिक गुण जर वाढले, तर लहान मुले अस्वस्थ, उत्साहहीन, अस्थिर, अशांत, वाईट सवयीने युक्त होऊ शकतात. शारीरिक आणि मानसिक याचा ऱ्हास होतो. म्हणजे शरीर, मन सगळं कमजोर व्हायला लागतं. आज आपल्या हातात आहे. जर आता ठीक आहे, भविष्यात काय होईल ते होईल. पण आज आपल्या हातात आहे ना, तर त्यांना चांगल्या सवयी लावणे, योग अभ्यास शक्य असेल तर करून घ्या. नसेल तर ठीक आहे. पण बाकीच्या गोष्टी करू शकतात. व्यायाम वगैरेचे आई, बाबा आणि लहान मुलं सोबत 5 मिनिटं, 10 मिनिटं रोज योगाभ्यास करू शकतात का? सवय लावली तर नक्की करू शकतात. मला वेळ नाही, ठीक आहे, वेळ नाही. आठवड्यातून एकदा तरी करू शकतात. नक्कीच 10 मिनिटं कोणीही काढू शकतं हो. प्राईम मिनिस्टर पण 10 मिनिटं काढू शकतात. मग आपण का नाही काढू शकत 10 मिनिटं? तर मुला-मुलींना सोबत घेऊन 10 मिनिटं तरी व्यायाम करा. मला माहिती आहे 1 तास शक्य नाहीये. पण 10 मिनिटं तुम्ही नक्की करा. तुमचीही सेहत चांगली होईल, लहान मुलांचीही सेहत चांगली होईल. आणि आपल्या मुला-मुलींना ओजस्वी बना. आधी ओजस्वी भव असा आशीर्वाद दिला जायचा. लक्षात असेल कुणाला. ओजस्वी म्हणजे काय असतं? ओज काय असतं? ओज हे सर्व धातूंचा सार आहे. म्हणजे शरीरातील सर्वोत्तम घटक असतो ओज. जसं दुधावरची साय, तसंच शरीरात ओज असतो. ओजस्वी होणे म्हणजे सर्व गुणसंपन्न शरीराने, मानसिकतेने, सामाजिकतेने सर्व काही छान, छान, छान. त्यासाठी ओज लागतं आणि हे ओज नाश होतो जर आपल्या राजसिक आणि तामसिक गुण वाढत गेले तर. त्यासाठी चांगल्या सवयी, चांगले संस्कार देणे गरजेचं असतं. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे. तर या गोष्टी आजच लहान मुलांना सांगा आणि हे लेक्चर वारंवार बघा. कारण ते बघण्यात, वारंवार बघण्यात ते हळू मग मनात यायला लागतं. एकदा गोष्ट ऐकली आपल्याला नाही होत ते आपसून येत नाही. करत नाही आपण. ऐकतो, समजतं, मान्य होतं पण करत नाही. करायसाठी ते वारंवार कानात घासावं लागतं. तर लहान मुलांना ही गोष्ट तुम्ही ऐकवू शकता आणि असेच बरेचसे आपण लेक्चर पुढे करणार आहोत. असे बरेचसे लेक्चर हळू-हळू एक-एक आपण करत राहू. त्यामुळे तुम्हाला जी लिंक मिळत असेल, त्या लिंकवर तुम्ही नक्की बघा आणि वेळेवर असेच जॉइन करत राहा. काही लेक्चर नंतर आपण प्रश्नोत्तरी लेक्चर पण घेऊया. पण आता मला वाटतं एवढं पुरेसं आहे. याबद्दल तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल, काही प्रॉब्लेम असेल, आमच्या दवाखान्यात येऊन भेटू शकता किंवा मला WhatsAppवर मेसेज पण करू शकता. ठीक आहे? तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि माफी असावी जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं फार स्ट्राँग वाटलं असेल, की हे नव्हतं बोलायला पाहिजे त्याबद्दल क्षमस्व. पण आज तळमळ असते, की लहान मुलांचं छान व्हावं. कारण जे आम्ही बघतो दवाखान्यामध्ये जे त्रास घेऊन लोकं येतात, लहान असो, मोठे असो. त्यानंतर खूप असं वाटतं, की कदाचित जर लहानपणी ही गोष्ट नसती झाली, तर आता हे त्रास नसते उद्भवले.
कुठलाही म्हणा, शारीरिक असो किंवा मानसिक असो, प्रवृत्तीचा असो, वागण्याचा असो. त्यामुळे लहान मुलांमध्ये संस्कार आहार विहाराचे टाका. त्याबद्दल काही कमीपणा नका बाळगून घेऊ, की बाबा आम्ही संस्कार करत नाही का लहान मुलांना. तो कमीपणा नाहीये. ते आपलं गरजेचं आहे. जे जुने शास्त्र आहे त्यांना बळजबरीने आपल्या अ, घरात घेऊन जाणे. तर या सवयी नक्कीच तुम्ही सुरू करू शकता. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जे पण लहान मुलं छोटे-छोटे ऐकत असतील, तुम्ही लहान मुलांनो आपल्यावर लक्ष द्या आणि या गोष्टींकडे जरी मन जात असेल ना, तर स्वतःचं मन स्ट्रॉंग करा. पुढे जाऊन तुम्हाला खूप याचे चांगले परिणाम मिळतील आणि आई-बाबांचं ऐका, की ते काय सांगतात खाण्यापिण्याबद्दल. तर सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका लेक्चरमध्ये. धन्यवाद.